असं ॲलिगेशन होतं का ते XYZ नावाची एक तरुणी, तिचं वय आहे ना 17 वर्ष 3 महिने. त्याच्यानुसार तिचं जन्मतारीख 19/6/2008 आहे. तिचा एक नातेवाईक आहे, याने तिला इंस्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. ती फ्रेंड रिक्वेस्ट तिने एक्सेप्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये तिने कॉल केला, त्याच्यानंतर त्यांनी बोलचाल केली तिच्याबरोबर. आणि मग त्यांनी विचारलं का बाबा तुला बॉयफ्रेंड आहे का? तर ती नॅचरल ती बोलली नाही बॉयफ्रेंड नाही. मग त्याचं असं म्हणणं आलं का मी तुला बॉयफ्रेंड नाही तर मी तुला एक बॉयफ्रेंड बरोबर सोबत भेट करून देतो. असं करून 2 नंबरच्या आरोपीशी भेट करून दिली. का हा तुझा बॉयफ्रेंड म्हणून हा खूप तुला प्रेम करील, हा तुझ्याबरोबर याच्याबरोबर तू बॉयफ्रेंड याला बनवायला. त्याच्यानंतर मग ते आरोपी नंबर 1 2 3 4 5 6 7 8 आरोपी टोटल. या 8 आरोपींनी चेन वाईज तिच्याबरोबर सेक्शुअल रिलेशनशिप केलं, वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या लॉजमध्ये. त्याच्यानंतर ती प्रेग्नेंट झाली, त्याच्यानंतर मिसकॅरेज केलं. अशी एंटायर स्टोरी. आता कोर्टापुढे आणलेले 7 आरोपींना आणलेले. आता याच्यामध्ये जे CR नंबर आहे, हा जो IPCचे जे सेक्शन आहे, पहिलेचे IPCचे 126/2, जो BNSचा 341 आहे, त्याच्यानंतर IPCचा 360 आहे, जो BNSचा 137 आहे, त्याच्यानंतर 354 आहे, त्याच्यानंतर 376 आहे, 376D आहे, 376(2) आहे आणि 312 आहे मिसकॅरेज. म्हणजे एवढ्या लोकांबरोबर सेक्शुअल रिलेशनशिप केल्यावर ती गरोदर राहिली, अशी स्टोरी. त्याच्यानंतर मिसकॅरेज केलं. आता ती जुएनाईल आहे, 17 वर्ष 3 वर्षाची आहे, म्हणून सेक्शन लावले, 4 लावले, 5 लावले, 8 लावले, 12 लावले. आता 5 का लावले तर गँग रेप आहे म्हणून हे 5 सेक्शन लावले. आता याच्यामध्ये IT ऍक्ट लावलेत. यांनी बरोबर सेक्शुअल रिलेशन करताना ते व्हिडिओ शूटिंग केली आणि ती व्हिडिओ शूटिंग सेंड केली, अशी स्टोरी आहे. हे एंटायर जेवढं सांगितलं ना, असं आमच्यावर फक्त असा एक आमच्यावर एक हे लावलेलं आहे की ह्या कलमाखाली यांनी क्राईम केलंय. अजून ते झालं नाही. फक्त याची व्हेरीफाय कधी होईल, जेव्हा चार्जशीट येईल, त्याच्यामध्ये एंटर एव्हिडन्स येईल, त्यावेळेला कळेल खरंच मिसकॅरेज झाले का नाही, खरंच त्याच्यामध्ये तिच्याबरोबर व्हॉट्सअपवर चॅटिंग होती का, तिला लॉजला घेऊन गेले का, ती 17 वर्ष 3 महिन्याची आहे का, ती नर्स आहे का. जर आता जर असं बघितलं का, तो जो तिने जो कोर्स सांगितलाय GNM, हा 3 वर्षाचा कोर्स आहे. आणि दुसरा GNMचा सेकंड आहे माइल्ड वाईफ, हा 2 वर्षाचा आहे. त्याच्यामध्ये 17 वर्ष कंप्लीट आणि BSc तो सायन्सचा स्टुडंट लागतो. म्हणजे तिने त्या मुलीने जे सांगितले त्या मेहरबान कोर्टाला मी मेन्शनिंग केलेलं आहे का फक्त व्हिक्टिमचं वय जेवढं व्हेरीफाय करून घ्यावं. जर ती तिचं जर जन्मतारीख 17 वर्ष 7 महिने म्हणजे 16च्या जास्ती, 17 वर्ष 3 महिन्याचे तर 17 वर्ष 3 महिन्याचे, तर फक्त तिचं एज जरा व्हेरीफाय करून घ्यावं. संबंधित पेपर्स बघावेत, त्यांचे डॉक्युमेंट्स घ्यावेत. त्याच्यानंतर तिथं पण त्या सगळ्या गोष्टीसाठी मेहरबान कोर्टाने 30 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी लिहिले. आरोपींनी ज्या गाडींमध्ये घेऊन गेले किंवा मोबाईल सीज वापरलेत, ते मोबाईल सीज करायसाठी, त्या जे गाड्या वापरल्यात ते सीज करायसाठी त्यांना 7 दिवसाची पोलीस कस्टडी दिली. आता त्यांना 30 तारखेला मेहरबान कोर्टात हजर करते.